पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे। आज सकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3000 रुपये आलेले आहे। माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे। लाडक्या बहिणींना आज या 14 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ लागले आहेत। यामध्ये काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होऊ लागले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून 1500 रुपये जमा झाल्याचा SMS सुद्धा आला आहे। राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी आज 14 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी स्वतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेचं सकाळीच डीबीटीचे बटन दाबले होते। त्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना 1500 रुपये जमा होऊ लागले आहेत, तर काहींना 3000 रुपये देखील जमा होऊ लागले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण पैसे आलेत का नाही नक्की बघा। कोणकोणत्या 11 बँका आजसाठी निवडलेल्या आहेत आणि कोणकोणते 14 जिल्हे आजसाठी निवडले आहेत, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। सकाळीच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये आल्याचा SMS बँकेकडून आला आहे। तसेच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा देखील SMS आला आहे। तुम्हाला फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे अजून पण जर आले नसतील तर 14 जिल्हे कोणकोणते आहेत आणि 11 बँका कोणकोणत्या आहेत नक्की बघा। आज राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यांमध्ये पैसे हे सोडले आहेत। सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून बटन दाबले आणि इकडे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला देखील सुरुवात झाली आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता बघा या ठिकाणी 3000 रुपये सुद्धा काही लाडक्या बहिणींना जमा झाले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जमा देखील झाल्याचा बँकेकडून तसा SMS सुद्धा आलेला आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आता या 11 बँकेत आणि राज्यातील महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे काही लाडक्या बहिणींना 1500 तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये येऊ लागले आहेत। त्यामुळे कोणकोणत्या महिलांना आता कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत याची सुद्धा सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये महिलांनो तुम्हाला मिळणार आहे। आज राज्य सरकारने निवडलेल्या या मोठ्या 11 बँकेत आणि 14 जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैसे येऊ लागले आहेत। आत्ताच अनेक लाडक्या बहिणींना 5 मिनिटांपूर्वी पैसा जमा झाल्याचा SMS सुद्धा आला आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजसाठी कोणकोणते 14 जिल्हे निवडले आहेत, या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा असेल आणि 11 बँका निवडल्या आहेत, त्या बँकेमध्ये तुम्ही जर खातं खोललेलं असेल तर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये आता सुद्धा बँकेकडून SMS येणार आहे। तर यामध्ये 1500 रुपये असणार आहेत किंवा 3000 रुपये असणार आहेत, दोन्हीपैकी एक SMS तुम्हाला बँकेकडून नक्की येणार आहे। त्यामुळे कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणत्या बँका आजसाठी निवडल्या आहेत नक्की बघा। एकनाथ शिंदे साहेबांचा वादा हा पक्का असतो, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही आतापर्यंत जर 7 हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेमध्ये घेतले असतील आणि तुम्ही 8वा हप्ता येण्याची जर आतुरतेने वाट बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे सोडले आहेत। ते जेव्हा पैसे सोडतात त्यावेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावर 100% पैसे येत असतात। सकाळी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या डीबीटीचे बटन त्यांनी स्वतः दाबले आहे। त्यांनी तिकडे बटन दाबले आणि प्रशासनाने निवडलेल्या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणींना पैसे हे पोहोचलेले आहेत। तर कोणकोणते हे 14 जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या 11 बँका आजसाठी निवडल्या आहेत, तर याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघा। आजसाठी कोणकोणत्या 11 बँका आजसाठी निवडल्या आहेत आणि कोणकोणते 14 जिल्हे आजसाठी निवडले आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का बघा आणि तुम्ही या 11 बँकेमध्ये खाते खोलले आहे का नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे येऊ लागले आहेत। कोणत्याही लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून वंचित ठेवले जाणार नाही असे स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे हे जमा होऊ लागले आहेत। आतापर्यंत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून हे पैसे आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो,
कोणकोणत्या 11 बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत ते पण तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वाच्या मोठमोठ्या राज्यामध्ये आपल्या 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यामध्ये आजसाठी पैसे येऊ लागलेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगतो। सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। तर प्रशासनाने आज निवडलेल्या 11 बँका सांगतो ज्यामध्ये पैसे आज जमा होऊ लागले आहेत। तर बघा यामधील पहिली बँक आहे ती म्हणजे HDFC बँक, त्यानंतर दुसरी बँक आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक, तिसरी बँक आहे ती म्हणजे ICICI बँक, चौथी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पाचवी बँक आहे ती म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा बँक ऑफ इंडिया, सहावी बँक आहे पोस्ट पेमेंट बँक, सातवी बँक आहे तर ती महाराष्ट्र बँक, आठवी बँक आहे तर ती इंडियन बँक, नववी बँक आहे बँक ऑफ बडोदा, त्यानंतर 10वी बँक आहे ॲक्सिस बँक, त्यानंतर 11वी बँक आहे पंजाब नॅशनल बँक। बघा सगळ्यात महत्त्वाच्या या बँका आहेत। जर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँकेचे खाते यामध्ये जर असले तर तुम्हाला आजच हे पैसे तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत। जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर आता प्रशासनाने ठरवून दिलेल्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असला पाहिजे। तर ते कोणकोणते 14 जिल्हे असणार आहेत तर तुम्हाला पुढील 2 मिनिटाच्या आतमध्ये 14 जिल्हे सांगतो। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत मोठी माहिती आता प्रशासनाकडून आली आहे। तर बघा आता तुम्हाला पुढील 14 जिल्हे सांगतो। त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आज हे पैसे जमा होणार आहेत। सकाळीच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये आले आहेत तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सुद्धा आल्याचा बँकेचा SMS आला आहे। आता मी ज्या महत्त्वाच्या 11 बँका सांगितलेल्या आहेत या 11 बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललेलं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता म्हणजेच याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले असावेत। तर यासाठी तुम्हाला अजून पण पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही आता प्रशासनाने निवडल्या आज ज्या निवडले आहेत तर जिल्हे तर ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। त्या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आता लगेच 5 ते 10 मिनिटात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे तुम्हाला आता 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। तर बघा कोणकोणते जिल्हे प्रशासनाने आजसाठी निवडले आहेत। बघा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे DBTचे बटन दाबले आहे। त्यांनी तिकडे DBTचे बटन दाबले आणि इकडे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या सर्वच्या सर्व 14 जिल्ह्यामध्ये पैसे बँकेमध्ये जमा होऊ लागले आहेत। सर्वात मोठी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेबांचा वादा हा पक्का असतो, ज्यावेळी ते पैसे तिकडून सोडतात ज्यावेळी ते बटन दाबतात त्यावेळीच लाडक्या बहिणींना पैसे येऊ शकतात। त्यामुळे तुमचा जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुम्ही आतापर्यंत घेतला असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर तुम्ही या जे जिल्हे आहेत 14 तर ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत नक्की बघा। हे पैसे सोडताना ते स्वतः जर साहेब असतील तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडताना उपमुख्यमंत्री साहेब म्हणाले लाडक्या बहिणींना आम्ही इथून पुढे पैसे देण्यामध्ये कधीच वेळ करणार नाही, कारण त्यांच्यामुळे तर आम्ही इथे निवडून आले आहोत। त्यामुळे त्यांचा जो हप्ता आहे तर तो आम्ही इथून पुढे अजिबात जास्त वेळ करणार नाही, जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यांनी असं म्हणून महत्त्वाच्या 11 बँका सांगितल्या आहेत। लाडक्या बहिणींनो तुम्हाला आत्ताच महत्त्वाच्या 11 बँका सांगितल्या आहेत। त्या 11 बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर कोणकोणते 14 जिल्हे आजसाठी निवडले आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की कोणत्याही लाडकी बहीण योजनेच्या ज्या हप्ता घेत आहेत तर त्यांना कोणालाही या योजनेमधून वगळलं जाणार नाही, वंचित ठेवलं जाणार नाही। सर्वांना सर्वच्या सर्व सरसकट लाडक्या बहिणींना आता हप्ता हा पुढील 5 वर्षे येत राहणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले, त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता करण्याची अजिबात गरज नाही। आता तुम्हाला 11 बँका सांगितलेत, त्या 11 बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल आणि आता आम्ही सांगणार आहे प्रशासनाने निवडलेल्या या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे आजच पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। काहींना सकाळी
1500 रुपये आल्याचा SMS आला आहे। तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये जमा झाले आहेत। तर कोणाला 3000 रुपये मिळणार आहेत आणि कोणाला 1500 रुपये मिळणार आहेत याची सुद्धा माहिती इथे मिळणार आहे। आणि कोणकोणते 14 जिल्हे प्रशासनाने आज निवडले आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असायला पाहिजे, बघा सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीच्या योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत तर त्यांना कोणालाही वगळले जाणार नाही। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना इथून पुढे हप्ता 5 वर्ष येत राहणार आहे। तर बघा कोणकोणते जिल्हे आहेत तर ते सांगतो, सर्वांनी इथे लक्ष देऊन बघायचं आहे। यामधील पहिला जो जिल्हा आहे तर तो जळगाव आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जळगाव या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आता अर्ज भरले आहेत आणि DBTला त्यांनी त्यांच्या बँकेमध्ये जर आधार लिंक केला असेल तर या जिल्ह्यामधील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सकाळपासून जमा होऊ लागले आहेत। तर तुम्हाला जर आले नसतील तर कदाचित पुढील 5-10 मिनिटात तुम्हाला पैसे येऊ शकतात। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा यामध्ये आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून SMS सुद्धा येऊ लागले आहेत। तर काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये येऊ लागलेत तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये येऊ लागलेत। तर कोणाकोणाला तुम्हाला 3000 का येणार आणि 1500 रुपये का येणार याची सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तर तो छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर धाराशिव जिल्हा आहे, हा सुद्धा जिल्हा महत्त्वाचा आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे येऊ लागले आहेत। तर अकोला जिल्हा आहे, त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होऊ लागले आहेत। त्यानंतर परभणी जिल्हा आहे, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना सकाळपासून काहींना 1500 रुपये आलेत तर काहींना 3000 रुपये आल्याचा SMS आलेला आहे। त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे पैसे आले आहेत। नंदुरबार जिल्हा आहे, त्यानंतर हिंगोली जिल्हा आहे, त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये आल्याचा SMS आलेला आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्हा आहे, त्यानंतर नाशिक जिल्हा आहे। बघा जिल्हे अनेकदा सांगतो, नंबराने सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघा। पहिला जिल्हा आहे जळगाव, दुसरा जिल्हा आहे जालना, तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, चौथा जिल्हा आहे धाराशिव, त्यानंतर 5वा जिल्हा आहे अमरावती, त्यानंतर 6वा जिल्हा आहे अकोला, 7वा जिल्हा आहे नागपूर, त्यानंतर 8वा जिल्हा आहे परभणी, 9वा जिल्हा आहे रायगड, 10वा जिल्हा आहे नंदुरबार, 11वा जिल्हा आहे हिंगोली, त्यानंतर 12वा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड, त्यानंतर 13वा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ, 14वा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक। बघा या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये तुम्हाला 8व्या हप्त्याचे जमा होऊ लागलेत। तर 3000 रुपये कोणाला येणार तर ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत मागच्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3000 रुपये जमा झाल्याचा SMS येऊ लागलाय। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेविषयी आणि अनेक नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।